सुभाष तुम्ही बघू शकता की आहे ना सगळे ढोल आलेत आणि जशी सिद्धाने ब्लॉगची सुरुवात केलेली मी करून बघतो. जर तुम्हाला दोन्ही टाकतो मी मध्ये तर तुम्हाला दोन्ही आवडत असेल तर सांगा, कोणाची आवडत असेल ते पण सांगा. ओके, तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये, ऋषी 360 युट्यूब चॅनल मध्ये. हाय फ्रेंड्स कसं बोलू ना मराठी. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या ब्लॉग चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे ऋषी 360 ब्लॉग्स. परत एकदा बोला, ऋषी 360 ब्लॉग्स. हा, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपला पथकाचा शेवटचा नाही, सेकंड लास्ट सराव आहे. खूप पोरं मेहनत करतात, ढोल रेडी आहेत. हा बघू शकता सुपरस्टार वादक आकाश खरात. तुम्ही कुठल्याही पथकामध्ये गेला ना हा दिसेल. तर तो आहे, मी स्वतः आहे आणि सगळे मुलं बाहेर सगळे खोळंबलेत, पण आपण सगळे मुलं आल्यावरती प्रॅक्टिसच्या जागी जाणार आहोत. तर आज सराव दणदणवून होणार आहे. बघूया आता ऋषी तुम्हाला काय काय दाखवतो आणि काय काय नाही. तर चला. नाही सगळे आलेत, ढोल आलेत आणि ताशे पण आलेत. ताशे येतच असतील, ढोल बिल सगळे येणार आहे आणि सगळे वादक पण जमलेत. ते एवढेच नाही वादक आहेत, अजून आहेत खूप जण वादक आहेत. इकडे पायल 100-1,500 जण यायची बाकी आहेत. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है, नंबर 1 का कमीना है. छी छी छी, आंखें देखो, नीयत में खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई. येतील तिथे पण. तर प्रथम युट्यूब चॅनलचं नाव प्लीज सबस्क्राईब करा. 50च बाकी आहे, 1 केला. तुमच्या कृपेने लवकर होत्या. हीच आमची माझी नम्र विनंती. प्रथम काय युट्यूब चॅनलचं नाव आहे? प्रथम ब्लॉग्स. हा, सो गाईज प्रथम ब्लॉग्स हे युट्यूब चॅनलचं नाव आहे माझ्या मित्राचं. तर त्याला फक्त 50 सबस्क्रायबर पाहिजेत. तर माझ्यातले थोडेफार असतील 200 का 145 काहीतरी आहेत. तर तेवढे तिकडे जाऊन जरा सबस्क्राईब करा, त्याचा युट्यूब चॅनल जरा ग्रो होते आणि माझं पण होते. तर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या वाटमध्ये, काय काय होतं मी दाखवतो. ओके, सो बाय. काय सगळ्यांना आपण हॅपी फ्रेंडशिप डे करून येऊया. काय काय रिएक्शन आहे ते बघू. कशी हॅपी फ्रेंडशिप डे. अजय हॅपी फ्रेंडशिप डे. हैप्पी फ्रेंडशिप डे भाई. काय बोलतो ए वे सुधरेगा नहीं रे, किधर जाएगा उधर मेरी वीडियो ही. हॅपी फ्रेंडशिप. आमचा सणच नाही बघा. अब आईला डे आहे. हायलाइट आहे काय? मेरी फाइबर फाइबर फिर से अजय अजय दिखा ये फाइबर का टेक्निक. दाखव ना, हाताने दाखव ना. ये फाइबर काय झालं माहित नाही, हा ब्लॉग आहे ना युट्यूबला आणणार आहे आणि 10 उद्या सगळं बघणार आहे. मेन याचे लागणार आहे. Yeah, keep your voice down. मैं आ जाऊं क्या अपनी पर? अब मैं बोलता हूं तेरे को, मिल मेरे को कई बार. काय एक मेन वादक आहे ना आपल्यातून जरा हे झालंय, काय बोलतात त्याला, ऍक्सिडेंट झालाय त्याचा. कसा पडला रे? हा, तंबाखू वादन. ठीक आहे ढोल घेतो आणि तुमच्याशी भेटतो. ओके, सो बाय.
क्या हुआ विपिन, भड़का तेरे पे गौरव? हाँ? चालू आहे. अच्छा सॉरी भाई चालू आहे. तू काय खायचं ते बोलू झालं सगळं. जाऊ दे ते माझ्या चुकून तोंडातून लवडा निघाला, तू लवडा तोंडात थोडा अजून फोड हा? थोडा अजून वरती. अजून वरती मी दिसीन हे मग. बघ नाही नाही माशाला आणि माशाला उडायला आम्हाला दे ना ऋषीला आमच्या पाच टाइम चालू आहे. दिसतोय रे. हॅलो गाईज. चालू आहे. सो गाईज कसं काय चाललंय गाईज चालू आहे रेकॉर्डिंग चालू आहे. मैं बॉम्बे आया था पिशू भाई को मिलने. फिशी भाई तो मिले नहीं, फिश खा के जा रहा हूँ. पेट्रोलचे अर्धे देणार ना तू. गावात पप्पांचा नंबर पाठव ना. बोल ना आता, बोल ना. बॅटरी तर आहे ना. बॅटरी नाही, बॅटरी संपली. अरे घंटू बोल ना, पेट्रोलचे अर्धे देणार ना? देणार देणार. किती झालं होणार? 20-30. 20-30 रुपये बापू बोलतो. काय प्यायला जायचं? वास देते ती गाडी. A few moments later.
गजपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्नाधिपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर श्री 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 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ग्रुप फोटो चालू आहे आता. वादन नाही, प्रॅक्टिस सगळं संपले. दिसतंय ना मी आता फ्लॅश लावला. शेवट रे काय शेवट रे काय पण बोलणार आहेत का तुझे? हा सगळे बोलत आज आपला सराव कसा झालाय? वाढलाय 1000 झाला का? 61. मस्त कॉमेडी चांगली होती. आता काय ब्लॉगर चालू व्हायला किती वेळ जातो माहितीये काय? तू काल चालू करा ठेवलं आज चालू होणार. बरोबर आहे. तुम्हाला एक सांगतो बघा, आपलं वादन पहिलं वादन 15 ऑगस्टला सुट्टीची गरज नाही. त्यानंतर वादन आहे 17 ऑगस्टला सुरत सुट्टीची गरज नाहीये. 2 दिवस झाले बिना सुट्टीचे. त्यानंतर आपलं वादन डायरेक्ट 23 तारखेला. बरोबर काय बोल ना? 23 तारखेला पण रविवार आहे, आता शनिवार आहे. शनिवारी रात्री वादन आपला 8 वगैरे काय 23 कार्यक्रम आहे. ठीक आहे. 23 तारखेला, त्यानंतर 24 तारखेला, 24 ला संडे आहे. 24 तारखेला फुल वाजले, 2-3 वाजले त्या दिवशी. त्यानंतर 25 तारीख म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवसा आला. त्या दिवशी आपला एक आहे की दोन आहे? त्या दिवशी काहीच नाही. 25 तारखेला सोमवार 25 काय नाही. मग 26 गणपतीच्या आदल्या दिवस. सगळ्यांना माहिती आहे हाफ डे नंतर आपली वाचना असते. गणपतीच्या आधीचा दिवस सिंपल आहे. त्या दिवशी हाफ डे मारायचा आहे. गणपतीच्या दिवशी सुट्टी असते, 1.5 दिवसाचा हाफ डे मारायचा आहे. कारण 1.5 दिवसानंतर आपले पहिलं वाजन आपलं 4:30चं आहे. स्काय सिटीच्या समोरची बिल्डिंग आपण एकदम माहिती बेसमेंट मध्ये वाजवलेलं मागे तिथे आहे. तर तिथून चालू झालं की आपल्याला काय पद्धत तुम्हाला एंड पर्यंत वाजवल्याशिवाय सोडणार नाही. त्यानंतर 2.5वा दिवस. 2.5वा दिवसाला सुट्टीची गरज नाहीये, कारण 2.5वा दिवसाचं वादन आपलं संध्याकाळी 7 वाजताच असतं. कांदिवली लोखंडवाला. त्यामुळे 2.5 दिवस मी त्यांना सांगतो म्हणजे 27ला गणपती येतात, 28ला 1.5 दिवसाचं वादन आहे. त्या दिवशी आपल्याला अपडेट घ्यायचं आहे. 29ला सुट्टीची गरज नाहीये, कारण वादन संध्याकाळी 7 वाजताच आहे. आपण 8ला चालू करतो. ठीक आहे. म्हणजे त्याचं टेन्शन नाही 2.5व्या दिवसात. राहिला दिवस डायरेक्ट कट टू 5वा दिवस. 5व्या दिवसाला वार कोणता येतो? संडे संडे. सुट्टीची गरज नाही. झालं सुट्टी. आतापर्यंत सुट्टी किती आली? गणपतीच्या आगमनाचा आधीचा दिवस आणि 2.5वा दिवस. त्यानंतर आहे 7व्या दिवशीचं वादन. त्या दिवशी पण आपल्याला अपडेटची पण गरज नाही. एकच येणार 7वा दिवस एकच आहे. तो वादन तो तुम्हा लोकांना नाही बोलवलं तरी तुम्ही येणार. तर ते वादन 7व्या दिवस. त्याला पण सुट्टीची गरज नाही. वादन 7 थोडस राहील म्हणजे 7 वाजता तर संध्याकाळी वादन आहे, त्याला पण सुट्टीची गरज नाही. त्यानंतर राहिलं वादन डायरेक्ट आपला 8वा किंवा 9वा दिवसाचं जे पोलिसांचं वादन आहे ना, त्याच्या अजून डेट चालू आहे मागे पुढे. त्यानंतर अनंत चतुर्दशी शुक्रवारी येते ना रे. शनिवार. 11व्या दिवशी आपण बोरिवलीला आहे. मंडळ वेगळं आहे. फक्त मंडळ वेगळं आहे. आपण तुम्हाला सांगतो पहिल्यावरच बोललो मी 8वा किंवा 9वा दिवस तो टेंटेटिव्ह अजून व्हायचं बाकी आहे. 11व्या दिवसाचं सांगतो तुम्हाला. 11व्या दिवशीचं वादन आपलं तनिष ज्वेलर्स आहे. स्टेशन पासून आपण वाजवतो तिकडे.
ते आतमध्ये गणपती जातो ना झाडाच्या मधून, त्यांचं ह्या वर्षी आगमन पण आणि विसर्जन पण आहे. ठीक आहे, त्यामुळे आता तुम्हाला आतापर्यंत सुट्टीच्या किती आल्या गरजा? गणपतीच्या आगमनाचा आजचा दिवस, 2.5 दिवस आणि 7वा दिवस. 7व्या दिवसाची पण सुट्टी नाही बोलतो आपण, 2.5ला पण गरज आहे, म्हणजे राहिला कुठला एकच दिवस झाला आतापर्यंत तुम्हाला झालं. आता तुम्हाला फक्त सो गाइस प्रॅक्टिस झालेली आहे आमची आणि केस सरळ काय करतोय ब्लॉग मध्ये आला की असं करणार काय? तू बकरीवाने दिसतो म्हणजे दिसतो काय? I have aura. You need aura. In reality. नाही काय झालेली आहे प्रॅक्टिस आणि आमची आता प्रॅक्टिस झाली. अरे ते बघतात प्रॅक्टिस झालेली आहे गाईज आणि आता मी नवीन शस्त्र आले ते आई पाच. तो आज फिरवलं नाही तेव्हा ते आणलेलं असते. हा मग मी फिरवलेलं ना. कुठे फिरवलं आम्ही बघितलंच नाही. अरे मी होतो ना, मी फिरवलेलं हे ना ब्लॉग. पुढच्या वेळेस फिरव, पुढच्या संडेला, हा नेक्स्ट संडे फिरव. हा ओके मग आता काय बाय बोल गायज ना. बाय गाईज. गायज प्रॅक्टिस. किती मस्त ब्लॉग बनवतो. अरे बस काय वाचच्या राहणार. ठीक आहे गावडे एंडिंग कर ब्लॉगची. पकड हा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ सगळ्या दुसऱ्यांना देतो. आज स्टार्टिंग पण आहे ना ब्लॉगची, कोणी केली माहिती आहे का? सिद्धी आता हा पाहिजे. आज एंडिंग हा करणार. आता गाईज हा व्हिडिओ टाकेल लवकर, 2-3 दिवसामध्ये टाकेल, तर तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्या व्हिडिओ खाली कमेंट्स करा आणि त्याला पण सजेशन द्या की तुम्हाला अजून काय बघायला आवडेल, काय आणि त्याने काय नवीन करावं ते पण सजेशन द्या आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. आणि हा आणि आता आमची वादनं सुरू होणार आहेत 15 ऑगस्ट तारखेपासून. 15 ऑगस्टला आमचं पहिलं वादन आहे गणपतीचं यावर्षीचं. तर तुम्ही हा लोकेशन सांगेलच आणि तर तुम्ही तेव्हा नक्की भेटा. जर तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल की वादन कसं असतं, तुम्ही त्याला क्षत्रियाचा जोर कसा असतो तुम्हाला बघा. हा क्षत्रियाचा जोर कसा असतो ते वादनामध्ये एक प्रॅक्टिसचं वाजवणं वेगळं असतं आणि एक वादन असतं ते वेगळं असतं. तुम्ही वादनामध्ये खरा एक्सपिरियन्स तुम्ही करू शकता की कसं असणार वादन, कसं वाजवतात, कसं डिसिप्लिन आहे. तर त्यासाठी स्टे कनेक्टेड, त्याला फॉलो करून ठेवा, इंस्टाला पण फॉलो करून ठेवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा प्रकारे या व्हिडिओची सांगता करतो. गुड बाय, टेक केअर, काळजी घ्या.